नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत. मित्रांनो, आज मी अभिनय, मालिका किंवा शूटिंग याबद्दल बोलणार नाही. आज मी बोलणार आहे पर्यावरणाबद्दल, निसर्गाबद्दल. हो, कारण मित्रांनो, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. आणि ज्या निसर्गामुळे आपलं अस्तित्व आहे त्या निसर्गालाच आपण विसरत चाललो. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात इतके व्यस्त झालो की या ज्या निसर्गामुळे आपलं अस्तित्व आहे हे आपल्या लक्षातच नाही. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही वापरतो ते सगळं आपल्याला या निसर्गानेच दिलेलं आहे. म्हणजे श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जमीन, जे काही आपण वापरतो आपल्या गरजेच्या वस्तू आपल्याला या निसर्गानेच दिलेल्या आहे. मित्रांनो, आपण निसर्गाकडून खूप काही घेतो, पण आपण निसर्गाला परत काय देतो हा प्रश्न आपण कधी विचारलाय मित्रांनो? आणि त्यामुळेच आपल्यासमोर निसर्गाच्या अनेक समस्या उभ्या राहतात, जसं की पाणी टंचाई, जंगलतोड, वाढतं तापमान यासारखे अनेक प्रश्न आज आपल्यासमोर उभे आहेत. मित्रांनो, पूर्वी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं ऋतूंचं एक छान चक्र होतं, पण आज हवामानाचा अंदाज लावणंच मुश्किल झालं. म्हणजे कधी वेळोवेळी पाऊस, कधी एकदम तीव्र उष्णता, असं पूर्ण आपल्या हवामानाचं, आपल्या वातावरणाचं हा बॅलन्सच एक बिघडलेला आहे असं आपण म्हणतो. मित्रांनो, हा बदल अचानक झालेला नाहीये. हा बदल आपल्याच काही सवयींमुळे झालेला आहे. याला कारणीभूत आपणच आहोत. आपण प्लास्टिक वापरतो, झाडं तोडतो, विकासाच्या मागे नुसतं धावत राहतो. पण मित्रांनो, विकासाच्या मागे धावणं चुकीचं नाही. विकास हा झालाच पाहिजे, पण निसर्गाचा नाश होऊन असा विकास काय कामाचा? मित्रांनो, एक झाड लावण्यासाठी 1 मिनिट लागते, पण ते झाड जगवण्यासाठी, ते झाड मोठं होण्यासाठी बरीच वर्ष लागतात. आणि म्हणून झाडांचं महत्त्व समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, शुद्ध हवा देतात, फळं देतात, अनेक पक्षी प्राण्यांचं ते घर असतात. मित्रांनो, कधी आपण विचार केलाय का की जर पृथ्वीवरची सगळी झाडच नष्ट झाली तर माणसाचं आयुष्य धोक्यात येईल. आज आपण म्हणतो की आमची पुढची पिढी सुरक्षित असावी, चांगली असावी, पण त्यासाठी त्यांना शुद्ध हवा, शुद्ध खाणं, शुद्ध पाणी नकोय का? मित्रांनो, पर्यावरण वाचवण्यासाठी फार मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करू शकतो. जसं की विजेचा योग्य वापर करा, अनावश्यक वीज वापरू नका, प्लास्टिकचा वापर टाळा, पाणी योग्य त्या प्रमाणात वापरा. जर गरज नसेल तर उगाच पाणी वाया घालवू नका. कचरा योग्य ठिकाणी टाका, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवा. मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टींचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणं खूप सोपं आहे, कारण आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे. फोटो पोस्ट करणं, एखादा छोटासा व्हिडिओ टाकणं, हे सगळं खूप सोपं आहे. पण खरं तर एक झाड लावून त्याला वाढवणं, त्याचं संगोपन करणं हे खूप मुश्किल आहे. तर आज आपण एक संकल्प करूया, किमान 1 झाड लावूया, पाणी कमीत कमी वापरूया, प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळूया आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पर्यावरण ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती नाही आहे, तर ती एक उधारी आहे. आणि म्हणून तिचं संरक्षण करणं, तिचं जतन करणं हे आपलंच कर्तव्य आहे. तर मित्रांनो, सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग एक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी असं पर्यावरण बनवूया आणि खुशहाल जगूया.